जंगली प्राण्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। यावरच राजेश बकाने जे आहेत देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी औचित्याचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला आणि यावर सरकारकडून त्यांना एक गिफ्ट मिळालेलं आहे। त्या गिफ्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्यांच्याकडून केलं गेलं। काय नेमकं मुद्दा मांडला होता आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? मागच्या 2024च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्या ठिकाणी प्रश्न मांडला की रिझर्व्ह फॉरेस्टला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या श्यामाप्रसाद मुखर्जी कुंपण योजनेचा लाभ मिळतो। ज्या ठिकाणी रिझर्व्ह फॉरेस्ट नाही आहे त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला त्याचा लाभ मिळत नाही। या दृष्टीने औचित्याच्या मुद्द्यामध्ये मी माननीय मंत्री महोदय यांचं लक्ष वेधून घेतलं, अध्यक्षांचं लक्ष वेधून घेतलं आणि या मुद्द्याला अनुसरून आता माझ्या मतदारसंघातील साधारण 248 गावातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। कमीत कमी 75% अनुदान किंवा 15,000 रुपये अनुदान असं ते अनुदान राहील आणि याचा आनंद मला आहे की इतक्या वर्षानंतर आम्ही या ठिकाणी तो विषय मांडला आणि हा विषय गंभीर असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावं लागतं, जंगली श्वापदांचा खूप त्रास आहे, या ठिकाणी रोह्यांचा त्रास आहे, या ठिकाणी जंगली डुकरांचा त्रास आहे, शेती उद्ध्वस्त होते आहे, ज्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल। या जो मुद्दा मांडला या मुद्द्यातून किती म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे की तुमच्या विधानसभा क्षेत्रातील? नाही, साधारण जिल्ह्यामध्ये 4ही विधानसभेतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पण विषय असा आहे की वर्धा असेल तर या ठिकाणी पण वर्धा मतदारसंघामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, आर्वी असेल तर त्या ठिकाणी पण रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, हिंगणघाटमध्ये काही भागामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट आहे। पण माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये कुठेही रिझर्व्ह फॉरेस्टला लागून शेती नसल्यामुळे या ठिकाणचा शेतकरी या योजनेपासून वंचित होतो। नरेंद्र मोते, न्यूज 18 लोकमत, वर्धा।